भूताचा वाडा. तात्या तेली डोंगरासारखा हा माणूस होता. त्याच्या बराकीत एकच भिंत होती, पण ती थिटी होती. 5 वाजत होते. वारे थंड वाहत होते. कैदी निवांत झोपले होते. तात्या अंगात लष्करी कोट घालून आपल्या आवारात हिंडत होता. त्याचा कर्रेबाजपणा कायम होता. तो रोज हम भी कुछ है या दृष्टीने माझ्याकडे पाहत होता. त्याचा बांधा वरवट्यासारखा घडीव होता. त्याचं काळीजही दगडासारखं होतं. तो पहिल्या वर्गाचा कैदी होता. तो मटण, अंडी, चपात्या दाबून सांजेला आपल्या आवारात राजासारखा हिंडत होता. या माणसानं काय केलं असेल ते समजावं याची मला उत्सुकता लागली होती, पण त्याची माझी गाठच पडत नव्हती. मात्र मी बराकीच्या आवारात दिसताच तो बावरत होता आणि माझ्याकडं पाहत होता. त्या दिवशी त्यानंच मला खुणावलं. मी पुढं गेलो. दोघांच्या मध्ये एक लोखंडी दरवाजा होता. गाव कोण, त्यानं विचारलं. सातारा, मी उत्तरलो. भले, तो हसला. काय करून आलात, त्यानं प्रश्न केला. दरोडा, मी उत्तर दिलं. शाब्बास, त्याला आनंद झाला. आणि काय, त्याचा प्रश्न. आणि 2 खुनाचा आरोप आहे माझ्यावर, असं मी उत्तर देताच त्यानं खिशात हात कोंबले. टाचा उंच करून तो उद्गारला. शाब्बास, तुम्ही काय भानगड केली आहे, मी विचारलं. तसा तो एकाएकी गंभीर झाला. म्हणाला, माझं नाव तात्याबा. मी जातीनं तेली आहे. मी आपल्या भावाचीच राड केली. राड म्हणजे तेल हे माझ्या लक्षात आलं. मी विचारमग्न झालो. इतक्यात तो पुन्हा म्हणाला, परंतु ते मी स्वतः केलं नाही. माझ्या अंगात त्या दिवशी भूत संचारलं होतं, म्हणून तो भयंकर प्रकार मी केला. मी लष्करी शिस्तीचा सरळ माणूस आहे. तात्याचं वय 35 वर्षाचं होतं. तो 5.5 फूट उंच होता. त्याचा देह मजबूत नि आटीव होता. तो मग आली की कुळकथा सांगू लागला. महायुद्ध सुरू झालं होतं. तो आकारानं आघाडीवर लढत होता. रोज त्याच्या भोवती मृत्यू थैमान घालीत होता. त्याच्या बरोबरीचे शिपाई मरत होते आणि तोफा बंदुकाच्या गडगडाटात तो पुढं सरकत होता. तात्याच्या हिशोबी मरणाला काडीची किंमत नव्हती. तो रोज मरण पाहत होता. मुडदे ओलांडीत होता, पण त्याची नि मृत्यूची गाठ पडत नव्हती आणि त्याच्या बंदुकीनं मरणारे लोक त्याला दिसत नव्हते. आणि एक दिवस उगवला. त्या दिवशी आघाडी पेटली होती. तोफा गरजत होत्या, बंदुका आग ओकीत होत्या आणि विमान बॉम्ब टाकून विध्वंस करीत होती. पुढे चला असा आदेश होता. तात्या त्याप्रमाणे पुढं निघाला होता. पण एक गोळी आली आणि ती तात्याच्या पायाला लागली. तो जखमी झाला आणि दवाखान्यात आडवा पडला. पुढं काही दिवसांनी तात्या बरा झाला आणि त्याच दरम्यान त्याला नोकरीतून मुक्त करण्यात आलं. तेव्हा त्याला घरची गावची आठवण झाली आणि तो घरी गेला. घरात त्याचं कुणीच नव्हतं. बायको फार पूर्वीच मेली होती. मूलबाळ नव्हतं. फक्त एक चुलत भाऊ होता. तेल्याच्या वाड्यानं गावचं अस्तित्व गिळून टाकलं होतं. इतका तो मोठा होता. त्याचा अर्धा भाग ढासाळला होता. काही भिंती अंग टाकीत होत्या. अर्धा कुसव पडला होता. सर्वत्र झुडपं वाढली होती आणि तिथं भयान वातावरण कायमचं ठाण मांडून बसलं होतं. तो वाडा पाहताच धडकी भरत होती. दिवसा गावकरी तिकडं फिरकत नव्हते आणि भूताचा वाडा म्हणून लोक त्याकडे बोट दाखवित होते. त्या वाड्यात फक्त मलू तेली नांदत होता. एकटा, अगदी भूतासारखा त्या प्रचंड वाड्यात तो राहत होता. तोही एकटाच होता. तो वाड्यातून बाहेर पडला की पोरं भूत आलं म्हणून पळत होती. आता मलूच्या जोडीला तात्या आला होता. त्यानं पुष्कळ पैसा आणला होता. आता लग्न करायचं, संसार करायचा असा त्याचा विचार होता. परंतु मलू तेली त्याच्याशी मुळीच बोलत नव्हता. तो रोज आपल्यापुरती एक पाण्याची घागर आणीत होता. 2 भाकरी थापून गपचिप खात होता. तात्या हा आपला कोणीतरी आहे याची त्याला फिकीर नव्हती आणि याची तात्याला चीड येत होती. तो मनात चरफडत होता आणि
त्याचबरोबर त्याला मलूची भीतीही वाटत होती. तोही एका खोलीत राहत होता. कोण कोणाशी बोलत नव्हते. तो वाडा सदैव निर्जन भासत होता. तिथे निशब्दता कायमची नांदत होती. एका मोठ्या पेटाऱ्यात 2 झुरळं राहावीत तसे ते 2 त्या वाड्यात राहत होते. त्या वाड्यात सापांचा भलताच सुळसुळाट होता. पडक्या भिंतीत अस्सल नाग नांदत होते आणि जो भाग उभा होता त्यात ते मलूनी तात्या अगदी सापासारखे नांदत होते. एके दिवशी तात्या मलूच्या खोलीत गेला आणि म्हणाला, मलू मी आलोय. बरं, मलूनं मान डोलावली. पण तू असा का वागतोस? तात्यानं विचारलं. कसा? मलूनं भुवया चढवल्या. तुला नाही का कळत? तात्या शांतपणे म्हणाला. मी आलो आहे याची तू दखलच घेत नाहीस. मीही एक माणूस आहे. तू आला आहेस हे मला दिसत आहे. मी पाहत आहे. मलू म्हणाला. तू आला आहेस म्हणून मी काय करू? मलू मी आता स्पष्ट बोलतो. तात्या गंभीर आवाजात म्हणाला. मला या वाड्यात राहायचं नाही. मग मलू गुरकला. मला माझी जमीन वाटून दे. मी शेतात घर बांधून तिकडेच राहीन. तात्या म्हणाला. हा वाडा म्हणजे भुताचा वाडा आहे. या वाड्यात साप, मुंगूस, उंदीर यांनीच राहावं. माणसं इथं राहूच शकत नाहीत. परंतु मी माणूस आहे यावर तुझा विश्वास आहे का? मलूचा आवाज एकाएकी चढला. तो म्हणाला, आणि तू जमिनीची वाटणी जी मागत आहेस ती कशाच्या आधारावर? माझाही हिस्सा आहे या आधारावर. त्याचंही डोकं तापलं आणि मलू म्हणाला, तुझा हिस्सा लष्करात राहायचं तोवर राहा आणि राहावंसं वाटेन असं झालं की आपलं बिऱ्हाड घेऊन वाटेला लाग. तुला कोणी अडवणार नाही. हे ऐकून तात्या भडकला. त्याचा लष्करी आत्मा पेटला. त्याच्या जवळचे शब्द संपले. त्याने आजूबाजूला पाहिलं. एका कोपऱ्यात कुऱ्हाड होती. तिला पाहून तात्याचं मन तिकडं धावू लागलं. तरीही तो म्हणाला, मलू सरळ बोल, सरळ वाग आणि जमिनीची वाटणी कर. जमिनीचं नाव काढू नकोस. एवढंच बोलून मलू उठला. चूल पेटवून तो भाकरी करू लागला आणि तात्याच्या डोकीत तोफांचा गडगडाट झाला. डोळे झाकले आणि मलूच्या मानेवर घाव घातला. 1, 2, 3 असे. मग तो घाव घालीतच राहिला. नंतर त्यानं चौकशी केली तेव्हा मलू ठार झाला होता. थोड्या वेळानं तात्या शांत झाला. आपल्या खोलीत गेला. हातपाय धुवून विचार करीत बसला. आता या मढ्याचं काय करावं हा बिकट प्रश्न त्याला भेडसावू लागला. बराच उशीर त्यानं विचार केला आणि मग त्यानं कुदळ घेऊन मलूच्या खोलीत खड्डा खणला आणि त्यात मलूचं प्रेत गाडून तो मोकळा झाला. मलूचा खून गारच झाला होता, परंतु परिस्थिती कायम होती. उलट ती अधिकच भयान झाली होती. आता स्वतः तात्या त्या वाड्यात भूतासारखा राहत होता. मलू पंढरीला गेला असं त्यानं गावात सांगितलं होतं. त्याचा दिवस कसा तरी जात होता, पण रात्री तो भयभीत होत होता. त्याच्यापुढे ती कुऱ्हाड, ते रक्त, मलूची धडपड हेच दृश्य दिसत होतं. ते रक्त त्याच्या डोळ्यापुढून दूर जात नव्हतं आणि ते पाहून तात्याची पाचारावर धारण बसत होती. त्याला झोप लागत नव्हती. मलू मेला होता, परंतु त्याचं ते भयंकर अस्तित्व त्या वाड्यात कायम होतं. रात्र झाली होती. गाव शांत झाला होता. गावात हुंकाचू होत नव्हतं. तात्या आपल्या खोलीत पडला होता. त्याने दोन्ही हाताची खोबरमिठी मानेखाली धरली होती आणि तो आड्याकडे पाहत होता. बाजूला दिवा जळत होता आणि तात्याला मलू येत असल्याचा भास होत होता. एकाएकी दाराची कडी वाजली. तसा तात्या चटकन उठला. डोळ्यात जीव घेऊन दाराकडे पाहू लागला, परंतु कुणीच आलं नाही. वाडा शांत होता. बाहेर रात्र घुमत होती. तात्याचं डोकं बधीर झालं होतं. मलूचा विचार त्याला सोडित नव्हता आणि त्याची झोप उडाली होती. तो एकसारखा कानोसा घेत होता. कोणीतरी येत आहे, येणार आहे असंच त्याला वाटत होतं आणि आपण मलूचा खून करावयास नको होता असं तो मनात म्हणत होता. मध्यरात्र उलटली होती. तात्या जागत बसला होता. एकाएकी पाखडीतील उंदीर सैरावेर पळू लागले. त्यांच्या धडपडीनं तात्या दचकला. त्यानं शोध करून पाखाडीत पाहिलं. एक काळा नाग उंदराच्या मागे लागला होता. अगदी पिसाळला होता. त्याला पाहून तात्याच्या काळजाचं पाणी झालं. पण पुन्हा सर्वत्र शांतता पसरलेली. लगेच मलूच्या विचारानं तात्याच्या डोकीत थैमान घातलं. पुन्हा तो कानोसा घेऊ लागला. त्याच्या डोळ्यात
ताठा भरला होता. सर्व गाव निवांत निजला होता. कुत्रंसुद्धा भुंकत नव्हतं आणि तात्या जागत होता. बऱ्याच वेळानं त्यानं अंग टाकलं आणि तो विचारमग्न पडला. त्यानं डोळे घट्ट मिटून घेतले, पण मलू त्याला त्याही स्थितीत दिसत होता. मलू नेहमी जोडा घालायचा आणि तो आला की त्याच्या जोड्याचा आवाज चटचट वाजायचा. तो आवाज आला की मलू आला आहे असं समजावं लागायचं. त्यानं जोडा काढून ठेवला की वाड्यात पुन्हा कसलाही आवाज होत नव्हता. मग तो वाडा शांत भकास व्हायचा. तो जोड्याचा आवाज अचानक येऊ लागला. तात्यानं कान टवकारले. मग जोडे झटकून काढल्याचा आवाज आला आणि पुन्हा दाराची कडी वाजली. आणि तात्या, तू मला मारून काय मिळवलंस? मी आधीच मेलो होतो. मलाही मागं पुढं कोणी नव्हतं आणि तूही जळजळीत होतास. तू जमिनीची वाटणी मागितलीस, मी नकार दिला म्हणून तू माझा खून करून आता निवांत पडला आहेस. पण तू या वाड्यात राहू शकत नाहीस, तुला वेळ लागेल. हे ऐकून तात्या धडपडत उठला. त्यानं पुन्हा कान टवकारले, परंतु पुन्हा काहीही ऐकू आलं नाही. नंतर त्याच्या लक्षात आलं की हा एक भास होता, परंतु त्या भासानं त्याची घाबरगुंडी वळली. तेव्हा पहाट होत होती. गाव हळूहळू जागा होत होता आणि एखादा शब्द ऐकू येत होता. आपला डोळा लागला होता आणि मलू आपल्या स्वप्नात येऊन तो बोलत होता ते तात्याच्या लक्षात आलं आणि तो पुन्हा झोपला नाही. तसाच विचार करीत बसला. त्याच्या डोळ्यासमोर सूर्य उगवला. मग तो परसदारी जाऊन बसला आणि त्या पडक्या भिंती पाहू लागला. एका भिंतीतील बिळातून एक काळा नाग हातभर वर आलेला होता. त्यानं फडा काढला होता आणि तो त्या उगवत्या सूर्याकडे पाहत होता, डुलत होता. रात्री हाच उंदराच्या मागं लागला होता. हाच तो, तात्या म्हणत म्हणाला. हा रात्री सर्वत्र फिरत असावा. हा या वाड्याचा मालकच जणू आहे असा हा नाग त्या उंदरांना ताणीत होता. हा या एखाद्या दिवशी येऊन आपल्यालाही ठार मारील. इतक्यात तो नाग बाहेर आला आणि सरळ वाड्यात शिरला. तात्या पाहत होता. तो नाग जो आला तो मलूच्या खोलीत शिरला आणि चुलीवर वेटोळे घालून खुशाल बसला. आणि त्याचंच काळीज फुटलं आणि त्याला रात्रीपेक्षा अधिक भीती वाटू लागली. त्याच्या विचारांनी मनात भलतीच दिशा घेतली आणि तो ओरडू लागला, मी मलूचा खून केला. नंतर तो तसाच ओरडत चावडीवर गेला आणि पाटला पुढं उभा राहून म्हणाला, चला दाखवतो, मी मलूची राड काढली, मी त्याचा खून केला, मला पकडा. पाटलानं शांतपणे ते ऐकून घेतलं आणि तालुक्याला माणूस पाठवला. आणि दुपारी फौजदार आला. त्याला अटक झाली. आणि आता तो मातभर तात्या माप जमिनीचा मालक तुरुंगात आला होता आणि निर्भय होता, सुखरूप होता. आपणालाही शिक्षा होईल याची तो विचार करीत नव्हता. तर आता आपण त्या भूताच्या वाड्यातून मुक्त झालो आहोत याचं त्याला समाधान वाटत होतं. आपली कथा सांगून तो हसला आणि शांतपणे बराकीत गेला.